नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मॅन नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, CHUची एक्झाम ही जी आहे 25 ऑगस्ट 2026ला आलेली आहे. ठीक आहे, 25 ऑगस्ट 2026 तारीख ही फिक्स झालेली आहे. सर्वांना मी सांगत आलो आहे. खूप जणांचा कमेंट पण होता की सर जर आली तर एका महिन्यामध्येच येईल का म्हणून. जर हे 4 आठवड्याचं जर हे सॉल्व झालं तर पहा, आपण सांगितल्याप्रमाणे 4 आठवड्यामध्ये सॉल्व झाल्यानंतर लगेच 1 महिन्यामध्ये हे एक्झाम आलेली आहे. आता सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की 7 दिवसाच्या अगोदर जे आहे हॉल तिकीट येऊन जातील म्हणून. तर तुम्ही गेस करा, 25 ऑगस्टच्या अगोदर 7 दिवस जर कॅल्क्युलेट केलं तर मोस्टली या ठिकाणी 15 ऑगस्टच्या जवळपास तुमचे हॉल तिकीट येऊन जातील मित्रांनो. तो पण अपडेट आपण टाकून देऊ. आता अभ्यासाला लागलेच असतील सगळे. तर अभ्यास करताना तुम्हाला महत्त्वाचा पोर्शन जो आहे तो नॅशनल हेल्थ मिशन जे आहे तर यामधले सगळे प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, कारण प्रोग्रामवरच आपला जो आहे सरकारचा सगळ्यात जास्त फोकस असतो, कारण हे महत्त्वाचे प्रोग्राम असतात. तर त्यासाठी तुम्हाला जे आहे NHMमधला संपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण हे जे आहे प्रोग्रामवर महत्त्वाचा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर चला स्टार्ट करू. तर पहा, या ठिकाणी का मी यावर सर्व माहिती सांगतो आहे, कारण मित्रांनो मी या ठिकाणी जवळपास 3 वर्ष CH होतो. त्यामुळं मला या ठिकाणी काम करताना जे महत्त्वाचे जे गोष्टी आहेत तर त्या ठिकाणी मोस्टली शासनानं प्रोग्रामवरच फोकस करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, आणि मी एक्झाम दिली होती त्यामध्ये पण यावरच जास्त क्वेश्चन पडले होते. तर या ठिकाणी पहिला तुम्ही पाहू शकता जो प्रोग्राम आहे नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. खूप महत्त्वाचा फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम आहे, ज्यामध्ये सर्वांनाच माहिती असेल यामध्ये जे आहे 2 प्रकारचे असतात. मेलसाठी एक असतं आणि फिमेलसाठी एक असतं. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मेलसाठी जे आहे काय केलं जातं आणि फिमेलसाठी काय केलं जातं यामधलं थोडंसं डीप नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये वॅसेक्टॉमी जे आहे, वॅसो डिफरन्शिया आणि ट्युबेक्टॉमी म्हणजे जे ट्यूब असते त्या फॅलोपियन ट्यूबला कट करून या ठिकाणी हे फॅमिली प्लॅनिंग केली जाते. आता यामध्ये बरेच प्रकार पण असतात. हे परमनंट सांगितले मी दोन्ही बी. त्यानंतर टेम्पररी पण असतात. फिमेलसाठी टेम्पररी तुम्ही यामध्ये बरेच आहेत जे तुम्ही त्या ठिकाणी स्वतः पाहू शकता. ठीक आहे, आता यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम कधी लॉन्च झालेला आहे. तर हा जो लॉन्च झालेला आहे 1951मध्ये. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचं आहे. यावर तुम्हाला 2 क्वेश्चन्स कंपल्सरी पडणार आहेत की हे जे प्रोग्राम आहेत कधी लॉन्च झालेले आहेत. फक्त हे लॉन्चवर 2 असतील. त्यानंतर मग याच्यावर मधले काही इम्पॉर्टंट टॉपिकवर पण असणार आहेत. पहिला कधी आहे, नॅशनल फॅमिली प्रोग्राम जे आहे फॅमिली प्लॅनिंगचा 1951, लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट पहा, नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. ठीक आहे, NMCP याला म्हटलं जातं, नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. ठीक आहे, तर हा झालेला आहे 1953 साली. नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम कधी लॉन्च झालेला आहे? 1953 साली. त्यानंतर लिम्फॅटिक फिलरेसिस कंट्रोल प्रोग्राम. ठीक आहे, लिम्फॅटिक फिलरेसिस कंट्रोल प्रोग्राम हा कधी लॉन्च झालेला आहे? 1955 साली झालेला आहे. ठीक आहे, 1955 साली. त्यानंतर नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम. ठीक आहे, नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम हा पण परत 1955ला झालेला. लक्षात असू द्या, फिलरेसिस आणि लेप्रसी दोन्हीही 1955 सालीच हे लॉन्च झालेले आहेत. त्यानंतर नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम हा 1958साठी. मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम खूप महत्त्वाचा IMP करू शकता तुम्ही, कारण यावर खूप सारे प्रश्न पडतात आणि आणखीन सुद्धा याचे बरेच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळं हा तुम्हाला MCQ पाहायला भेटू शकतो. ठीक आहे, त्यानंतर नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम म्हणजेच NTP. हा तर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम सध्या भारतामध्ये परत हा जो आहे ट्युबरक्युलोसिस डिसीज आहे मित्रांनो. त्यामुळे बरेच याचे जे आहेत मेडिसिन वगैरे असतात जे की यावर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. TBवर याच्यावर 100% तुम्हाला जे आहे उपकेंद्रावर तुम्ही सबसेंटरवर जेव्हा जाताल तुम्हाला यावर एक स्पेसिफिक तुम्हाला इंडिकेटर आहे जे की तुम्हाला फक्त स्पुटमसाठी आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही सबसेंटरवर जॉब करसाल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी स्पुटम कलेक्ट करायचे असतात, जे की तुमच्या ANMला वगैरे तुम्हाला सांगून कलेक्ट करून घ्यायचे असतात. ठीक आहे, यावर हे स्पुटम जे आहे तर फक्त तुम्हाला TB डिटेक्शनसाठीच असतात. मंथली तुम्हाला टार्गेट असतं, त्या टार्गेटवर तुम्हाला स्पुटम कलेक्ट करूनच तुमची इन्सेंटिव्ह म्हणजे तुमचा महिन्याचा भत्ता जो आहे तो ठरला जातो. जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते पैसे पडतात. त्यासाठी लक्षात असू द्या, नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम जे आहे हा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला 1962मध्ये हे लॉन्च झालेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्राम NGCP 1962 सॉरी.
ट्युबरक्युलोसिस हे 1962 आणि हे पण 1962. ठीक आहे, दोन्ही लक्षात असू द्या. त्यानंतर नॅशनल ट्रकोमा कंट्रोल प्रोग्राम 1963, नॅशनल ट्रकोमा कंट्रोल प्रोग्राम 1963 मित्रांनो. त्यानंतर ICDS खूप वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, कारण हा जो आहे या अंतर्गत जे आहे लहान बाळाला आत्तासुद्धा जे आहेत अंगणवाडीमध्ये पुरवठा दिले जातं, खाऊ वगैरे, जे कशाच्या अंतर्गत दिलं जातं, ICDS. हा तुम्हाला पडण्याचे चान्सेस आहेत. हा पण IMP करून घेऊ शकता तुम्ही याला, नॅशनल इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. ठीक आहे, जे यामध्ये तुम्हाला जे आहे तर लहान बाळाच्या अंगणवाडीमध्ये वगैरे खाऊ वगैरे दिलं जातं. ठीक आहे, ICDS कधी लॉन्च झालेली? 1975 लॉन्च झालेली. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस. ठीक आहे, ब्लाइंडनेस हा पण खूप महत्त्वाचा प्रोग्राम, जे की 1976 लॉन्च झालेला आहे. त्यानंतर काला आजार प्रोग्राम हा जो आहे 1977. महत्त्वाचे आता यामधले जर पाहायला गेलं तर आपण जे पाहिले आता हे 10 पाहिले तर. त्यानंतर नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम 1982 आणि नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम 1983. आता एवढ्यामध्ये जर खूप महत्त्वाचं पाहिलं तर लक्षात असू द्या, मलेरिया कंट्रोल प्रोग्राम 1953. त्यानंतर मग लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम 1955. त्यानंतर मग मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम 1958 आणि TB प्रोग्राम 1962. गॉयटर तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे, ट्रकोमा तेवढा नाही आहे, आणि हा एक 1975. एवढे लक्षात असू द्या. महत्त्वाचे तुम्हाला TB असेल, लेप्रसी असेल, ठीक आहे, फॅमिली प्लॅनिंग असेल, ठीक आहे, ब्लाइंडनेस असेल, हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. आणि मेंटल हेल्थ प्रोग्राम 1982. ठीक आहे, त्यानंतर इरॅडिकेशन प्रोग्राम हा लेप्रसीचा पण 1983. हे झाले पहिले 7-8 मित्रांनो. त्यानंतर नॅशनल एड्स प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे, यावर बरंच शासन खर्च करतं पैसा. तर नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम जे आहे 1987 या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला जे आहे, आपण हे डिसीज पाहतो यावर हे तुम्हाला नॉलेज पण असलं पाहिजे मित्रांनो. हे जे आता एड्स आहे यावर तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह हे कधी लॉन्च झालेले आहे? तर हे 1991 लॉन्च झालेले बेबी फ्रेंडली हॉस्पिटल. ठीक आहे, त्यानंतर रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम RNTCP. आता यामध्ये परत 2 तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे, तर कन्फ्युजन करून घेऊ नका. नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम वेगळा आणि नॅशनल रिवाइज्ड ट्युबरक्युलोसिस कंट्रोल, ठीक आहे, प्रोग्राम वेगळा. हा कधी झाला होता आणि हा कधी झाला होता, हा लक्षात असू द्या तुम्हाला. 1992 एक लक्षात असू द्या, आणि एक कोणतं राहायचं तुम्हाला 1962. ठीक आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. 62 आणि 92. ठीक आहे, दोन्ही सेम आहेत, एक प्रोग्राम आला आणि एक इरॅडिकेशन प्रोग्राम आला. ठीक आहे, रिवाइज्डचा. त्यानंतर चाइल्ड सर्वायवल सेफ मदरहूड प्रोग्राम हा पण 1992चाच आहे. CCSM ज्याला म्हटलं जातं, चाइल्ड सर्वायवल अँड सेफ मदरहूड. त्यानंतर रिवाइज्ड लिम्फॅटिक फिलरेसिस कंट्रोल प्रोग्राम 1996 ते 1997 आलेला आहे. त्यानंतर इन्हान्स्ड मलेरिया कंट्रोल प्रोजेक्ट तेवढा काही महत्त्वाचा नाही आहे, जास्त इम्पॉर्टंट देऊ नका. जे इम्पॉर्टंट आहेत ते तर लक्षात असणं गरजेचं आहे. RCH वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम, RCH लक्षात असलाच पाहिजे. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम VIP. ठीक आहे, 1997. यावर तुम्हाला उपकेंद्रावर खूप सारं काम करायचं आहे. यावर सेपरेट RCHची एक पोर्टल आहे तुम्हाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने यावर पोर्टल काढलेलं आहे. RCHमध्ये तुम्हाला RCHचा डाटा भरायचा असतो. पूर्ण तुमचं लसीकरण जे झालेलं आहे, ज्याला इम्युनायझेशन म्हटलं जातं, ते इम्युनायझेशन सर्व तुम्हाला या RCH पोर्टलवरच अपलोड करायचं असतं मित्रांनो. त्यासाठी RCH लक्षात असू द्या. ठीक आहे, मलेरिया 1962, त्यानंतर मलेरिया, त्यानंतर RNTCP 1992, त्यानंतर RCH 1997. ठीक आहे, हे महत्त्वाच्या सर्व नोट करून तुम्हाला लक्षात असू द्या. नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम 1999. त्यानंतर नॅशनल ओरल हेल्थ प्रोजेक्ट 1999. त्यानंतर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम 2003 ते 2004. त्यानंतर इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोजेक्ट जो आहे 2004 ते 2009 हे असा दिलेला आहे. यामध्ये तो या पिरियडमध्ये ती डिसीजचा त्यांचा सर्व्हिलन्स चालू होता, किंवा त्यासाठी तेवढा प्रोग्राम काढला होता, त्यामुळे ते दिलेले. आता परत लक्षात असू द्या, RCHचा फर्स्ट फेज कधी होता? 1997. RCHचा सेकंड फेज हा कधी होता? 2004 ते 2009. हे लक्षात असणं गरजेचं. फर्स्ट फेज 1997 आणि सेकंड फेज 2004 ते 2009. ठीक आहे, त्यानंतर आहे या ठिकाणी पहा नॅशनल रुरल हेल्थ मिशन. हा तुम्हाला पूर्ण माहीत असलं पाहिजे. नॅशनल रुरल हेल्थ मिशन कधी लॉन्च झालेलं आहे? तर हे कधी लॉन्च झालेलं आहे?
2005ला लॉन्च झालेला आहे. नॅशनल रुरल हेल्थ मिशन कधी लॉन्च झाले? 2005ला. ठीक आहे. कारण यामध्येच तुम्हाला तुमचं जे आहे NHMमध्येच तुम्ही चालता. NHM कधी लॉन्च झालेले आहे. मग यामध्ये पहा परत प्रकार येतात NHMमध्ये नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. ठीक आहे. आता हे रुरलमध्ये आलं. मग रुरल म्हणजे काय? ग्रामीण भागाचा पोर्शन म्हणजे रुरल, शहरी भागाचं पोर्शन म्हणजे अर्बन. ठीक आहे. जसं की आपण म्हणतो रुरल हेल्थ सेंटर, जसं की मग अर्बन हेल्थ सेंटर, तशा प्रकारे. त्यानंतर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना खूप महत्त्वाचं आहे, 2006मध्ये लॉन्च झालेला आहे. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम जो की थर्ड फेजमधला जो आहे 2006 ते 2011मध्ये चालला आहे. त्यानंतर नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम जो आहे 2007 ते 2008मध्ये. नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन ऑफ कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज अँड स्ट्रोक. खूप महत्त्वाचा, हा तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. परत तुम्ही VIP करून घ्या, कारण सध्या तुम्हाला जे आहे सबसेंटरवर जॉब करताना जे आहे हा प्रोग्राम खूप लागू करायचा आहे, खूप इम्प्लिमेंट करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ते कवर करायचे असतात. त्याला NCD म्हटलं जातं. नॅशनल जे आहेत जे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहेत, त्यानंतर मग डायबिटीज आहे, हे सगळं तुम्हाला क्युअर करायचं आहे. ज्यामध्ये क्युअर इन द सेन्स तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला BP वगैरे चेक करायचं आहे, रुटीन चेकअप असतं. त्यानंतर मग शुगर वगैरे आहे. तर यासाठी तुम्हाला हा इम्पॉर्टंट पोर्शन आहे. यावर लॉंग क्वेश्चन पण पाहता येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही थिअरीमध्ये ट्रेनिंगला जाताल त्या ठिकाणी. ठीक आहे. 2008 आहे. NPCDS लक्षात असू, नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. त्यानंतर नॅशनल प्रोग्राम फॉर हेल्थ केअर ऑफ एल्डरली 2011. एखादा क्वेश्चन पडू शकतो यावर. प्रधानमंत्री जनधन योजना, ठीक आहे, 2014. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान, ज्यामध्ये क्लीन इंडिया मिशन आहे 2/10/2014. डेट सगळेत आहेत 2/10/2014. ही झाली आपली जवळपास या ठिकाणी एवढे प्रोग्राम मित्रांनो. ठीक आहे. लक्षात आले मित्रांनो. जवळपास आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रोग्राम जे आहे ते या ठिकाणी कवर केलेला आहे. मोस्टली इम्पॉर्टंट जे आहे ते जर पाहायला गेलं परत एकदा तर या ठिकाणी सर्वात अगोदर नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम 1962 लक्षात ठेवा. त्यानंतर जे आहे ICDS आहे, ICDS 1975 लक्षात ठेवा. त्यानंतर आहे लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम, जी की तुम्हाला सध्या चेक करावं लागतं उपकेंद्रावर वगैरे, हे जे आहे 1983 ठेवा. त्यानंतर जे आहे CCSM हे खूप महत्त्वाचं आहे, 1992 खूप इम्पॉर्टंट आहे हा पण. एड्स कंट्रोल प्रोग्राम 1987. त्यानंतर लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम 1955 आणि हा एक फॅमिली प्लॅनिंग जे आहे 1951. ठीक आहे. इम्पॉर्टंट आणि RCH 1997. ठीक आहे. इथे कुठेतरी आहे RCH, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ 1997. अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट जे प्रोग्राम आहेत या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत. NHMमध्ये पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2005मध्ये लॉन्च झालेला आहे, ज्यामध्ये या ठिकाणी NHMमध्ये RH नॅशनल रुरल हेल्थ आणि अर्बन हेल्थ मिशन लॉन्च झाला आणि हा एक इम्पॉर्टंट 2008. अशा प्रकारे मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट आपण टॉपिक आहे जो की प्रोग्राम हा कवर केलेला आहे. ठीक आहे. परत एक दोनदा व्हिडिओ ऑन करा, रिपीट पहा, तुमचा हा याच्यामधला पूर्ण अभ्यास होऊन जाईल मित्रांनो. धन्यवाद.